झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। एसटी बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू। मद्यधुंद अवस्थेतील एसटी बस चालकावर गुन्हा दाखल। आगार व्यवस्थापकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी। शहादा तालुक्यातील लोणखेडा रस्त्यावर 20 मे रोजी भीषण अपघात झाला। या अपघातात डोंगरगाव येथील रहिवासी 44 वर्षीय रमेश दशरथ शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात पाटीदार मंगल कार्यालयाजवळ एसटी बसने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे घडला। मिळालेल्या माहितीनुसार कढेल बोरत शहादा मार्गावर धावणारी एसटी बस ही भरधाव वेगात होती। लोणखेडा चौफुलीवर काही नागरिकांना वाचवून पुढे जात असताना बसने एका रिक्षाला जोरदार धडक दिली। या धडकेत रिक्षा चालक रमेश शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। बस चालक नरेंद्र विजय कोळी हे अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। या प्रकरणी आकाश सुनील शिरसाट यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसंत नागमल पुढील तपास करत आहेत। रात्री उशिरापर्यंत मयताचे नातेवाईक शहादा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते। अपघातानंतर आगार व्यवस्थापक हरीश भोई यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे भोई यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी होत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।